तर दिवसाची सुरुवात झाली होती माझी सकाळ-सकाळ स्वयंपाकापासून. रोजचंच होतं स्वयंपाक चालू असतो माझा सकाळच्या टायमिंगला. त्यानंतर एका साईडला ठेवलं होतं दूध तापायला, एका साईडला ठेवलं होतं चपात्या करा. मी चपात्या करत होते एका साईडला आणि आज मुलांना ना भेंडी करणार होती. त्यानंतर ना भेंडी धुवून ना एका साईडला ठेवून दिली. चपात्या चालू होत्या. चपात्या झाल्यानंतर लगेच मी भेंडी कट करून ना लगेच भेंडी फोडणीला टाकून दिली. थोडंसं लसूण आणि कोथिंबीर, लसूण, मिरची आणि लसूण टाकून ना छानशी अशी भेंडी करणार होती. मीठ हळद टाकून सिंपल अशी भेंडी करणार होती मुलांसाठी. कारण की आज चतुर्थी असल्यामुळे माझा तो उपवास राहतो, त्याच्यामुळे मुलांसाठीच करणार होती. त्यानंतर ना इकडं भेंडी रन्ना झाल्यानंतर टिफिन भरून घेतला सम्राटचा पहिला. भेंडी, चपाती आणि पाण्याची बॉटल. त्याचं आवरल्यानंतर त्याला नाश्ता ते केल्यानंतर त्याला लगेच सोडवायला गेले स्कूलला मी. 9:30चं स्कूल असतं, 9पर्यंत जायला लागतं आपल्याला, त्याच्यामुळे लवकरच आले होते मी सोडवण्यासाठी. आणि आज कलरचा ड्रेस होता कारण की आज होता गुरुवार, त्याच्यामुळे त्याला कलरचा ड्रेस घातला होता. त्याला सोडवलं, त्याला बाईक केल्यानंतर मी लगेच आहे ना घरी निघणार होते, जाणार होते. कारण की परीचं पण आवरायचं बाकी आहे अजून. तिचं आवरायचं, तिचं टिफिन भरायचं आणि तिला मग सोडवायला जायचं, हे असतं माझं पुढचं काम. तर तिला आलं का नाश्ता दिला, तिला बिस्किट आणि दूध दिलं होतं फुलपात्र भरून. अर्धं फुलपात्र दिलं होतं. त्यानंतर तिचा टिफिन भरला, भेंडी, चपाती आणि पाण्याची बॉटल. हे सगळं भरून ना तिचं ना बॅग ते पॅक करून ना लगेच आम्ही निघालो जाण्यासाठी स्कूलला तिच्या. पटकीनं निघालो होतो. 10चं स्कूल आहे तिचं पण, 9:30ला निघतो, 10 वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही सगळेजण. तर तिला सोडलं, तिला पण बाय बाय केलं आणि लगेच मी निघाले घरी जाण्यासाठी. मग येता-येता आहे ना मस्त असं बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिर होतं समोरच. मग चला म्हटलं दर्शन घेऊन जाऊ, आज चतुर्थी पण आहे. मस्त असं दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो घरी जाण्यासाठी. घरी आले, थोडंसं बसले. त्यानंतर घेतली मी देवपूजा करायला. इथं देवपूजा माझी झालीच होती सगळी. रांगोळी छोटीशी काढली होती फुलं अशी आणि अशा प्रकारे काही माझी देवपूजा झाली होती करून. सगळी देवपूजा छानशी झाली होती. मस्त वाटतं. एकटीच असते घरी ना, दोघं पण स्कूलला जातात, त्याच्यामुळे शांत वातावरणात ना देवपूजा करायला भारी वाटतं. त्यानंतर मी ठेवलं माझ्यासाठी चहा. इकडे छानसा चहा घेतला आणि मस्त ना